नमस्कार. मी अलकनंदा दुर्गे माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करीत आहे. आपण इथे ऐकणार आहोत श्रीमद वाल्मिकी रामायण बालकांड मराठी गद्य सर्ग 42. गंगा भूलोकावर आणण्याकरता भगीरथीची तपश्चर्या. त्यापूर्वी आपण रामनामाचा जप करूया. ओम नमो राम. 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 सर्ग 42. रामा, सर्ग राजा स्वर्गवासी झाल्यानंतर प्रजाजनांना अत्यंत धर्मनिष्ठ अंशुमान राजा म्हणून फार आवडला. रघुनंदना, अंशुमान हा फार श्रेष्ठ राजा होता. त्याचा दिलीप नावाचा पुत्र महापुरुष होता. रघुनंदना दिलीपाकडे राज्य सोपवून अंशुमान हिमालयाच्या एका रमणीय शिखरावर कठोर तपश्चर्या करू लागला. अंशुमानाने तपोवनात 32,000 वर्षे तपश्चर्या केली आणि त्याला स्वर्गप्राप्ती झाली. आपल्या पितामहाचा वधाचा वृत्तांत ऐकून महातेजस्वी दिलीपला सुद्धा फार दुःख झाले. त्याने पुष्कळ विचार केला, पण तो काही निश्चय करू शकला नाही. गंगा भूलोकावर कशी आणता येईल? गंगा जलाने पितामहांना जलांजली कशी देता येईल? त्यांचा उद्धार कसा होईल अशी चिंता दिलीप करीत होता. धर्म आचरणाकरता प्रसिद्ध असलेला दिलीप राजा रोज अशी चिंता करीत असताना त्याला भगीरथ नावाचा एक अत्यंत धर्मात्मा पुत्र झाला. महातेजस्वी दिलीप राजाने सुद्धा पुष्कळ यज्ञ केले व 30,000 वर्षे राज्य केले. पुरुषसिंह रामा, पितरांचा उद्धार कसा करावा ह्याचा काही निश्चय न करिता दिलीप आजारी पडून मरण पावला. आपला पुत्र भगीरथ ह्याला राज्याभिषेक करून नरश्रेष्ठ राजा दिलीप आपल्या पुण्यकर्माच्या प्रभावाने इंद्रलोकाला गेला. रघुनंदना, राजर्षी महाराज भगीरथ हा सुद्धा धर्मात्मा होता, परंतु त्याला पुत्र नव्हता. अपत्य प्राप्तीच्या इच्छेने तो राज्य आणि प्रजा मंत्र्याच्या स्वाधीन करून गंगा पृथ्वीवर आणण्याच्या प्रयत्नास लागला. त्याने गोकर्ण क्षेत्रावर जाऊन दीर्घ तपश्चर्या केली. महाबाहो, भगीरथाने इंद्रिय दमन करून दोन्ही भुजा वर करून पंचाग्नी साधन केले. तो 1 महिन्यानंतर आहार घेऊ लागला. अशी घोर तपश्चर्या करीत असताना महात्मा राजा भगीरथाची 1,000 वर्षे निघून गेली. त्यामुळे प्रजेचे प्रभू भगवान ब्रह्मदेव फार प्रसन्न झाले. देवासह तिथे जाऊन पितामह ब्रह्मदेव तपश्चर्या करीत असणाऱ्या महात्मा भगीरथीला म्हणाले, महाराजा भगीरथा, तुझ्या उत्तम तपश्चर्येने मी प्रसन्न झालो आहो. उत्तम व्रताचे पालन करणाऱ्या नरेश्वरा, वर माग.
तेव्हा महातेजस्वी महाभाऊ भगीरथ हात जोडून उभा राहिला व सर्व लोक पितामह ब्रह्मदेवांना म्हणाला, भगवान, जर माझ्यावर प्रसन्न झाले असतील व माझ्या तपश्चर्येचे फळ मिळणार असेल तर सगर पुत्रांना माझ्याकडून गंगाजल प्राप्त होवं. ह्या महात्माच्या भस्माच्या राशी गंगाजलाने भिजल्यावर माझ्या सर्व प्रपितामहांना अक्षय स्वर्ग प्राप्ती होवं. देवा, संतती करताही मी आपणाला प्रार्थना करतो, आमच्या वंशाची परंपरा नष्ट न होवो. भगवान, हा दुसरा वर माझ्या पूर्ण इक्ष्वाकू वंशाला लागू हो. भगीरथ राजा असे म्हणाला तेव्हा सर्व लोक पितामह ब्रह्मदेव मधुर अक्षरांनी भरलेल्या कल्याणकारक मधुरवाणीने म्हणाले, इक्ष्वाकू कुलवर्धन महारथी भगीरथा, तुझे कल्याण असो. तुझा हा मनोरथ पूर्ण होईल. राजा, ही हिमालयाची ज्येष्ठ कन्या हेमवती गंगा आहे. तिला धारण करण्याकरता तू शंकराला तयार कर. राजा, गंगेच्या पडण्याचा वेग पृथ्वी सहन करू शकणार नाही. तिला धारण करू शकणारा त्रिशूलधारी शंकराशिवाय कोणीही दिसत नाही. भगीरथ राजाला असे सांगून लोक जग निर्माण करणाऱ्या ब्रह्मदेवांनी गंगेला भगीरथावर अनुग्रह करण्यास सांगितले. नंतर ते सर्व देव आणि मरुद्गणासह स्वर्गलोकाला निघून गेले. हा सर्ग इथे संपत आहे. नमस्कार. जर हा सर्ग तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. राम राम. थँक्यू.